चला तर मंडळी, प्रत्येक आईचं टेन्शन असतं की आमची मुलं भाज्या खात नाहीत. भाज्या खात नसतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायला हवी. तर इथे मी एका बाउलमध्ये कोबी घेतलेला आहे, बीटरूट घेतलं, गाजर घेतलं, कांदा घेतलेला आहे. हे संपूर्ण भाज्या मी स्लाइसमध्ये अशी लांब लांब कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये थोडेसे स्वीटकॉर्नसुद्धा घातलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे, धनेपूड घालायचं, जिरेपूड घालायचं, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि त्यानंतर याला बाइंडिंगसाठी इथे आपल्याला अर्धा कप बेसन आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ इथे तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता. आता संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर इथे आपल्याला खूप जास्त घट्ट करायचं नाही किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही, अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं बॅटर तयार आहे. आता आपण याचा नाश्ता तयार करून घेऊया. गॅसवरती तवा गरम करायला ठेवला, त्यावरती चमचाभर तेल घालायचं. तेल छान असं पसरवून घ्यायचं आहे. तेल इथे खूप जास्त वापरायचं नाही. चमचाभर तेलामध्ये मस्त असा क्रिस्पी वेज पॅनकेक इथे आपला बनवून तयार होतो. तर आता हे जे बॅटर तयार केलेलं आहे ते मी हातानेच अशा पद्धतीने पसरवून घेते. तुम्हाला हवं तर चमचाने किंवा पळीने हे पसरवून घेऊ शकता, पण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हाताने छान असं पसरवून घ्यायचं. तर आता इथे तुम्ही हवं तर यावरती चीज सुद्धा घालू शकता. मुलांना चीज खूप जास्त आवडतं, पण असे सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही हवं तर यामध्ये सॉसेस सुद्धा वापरू शकता. इथे मी काहीच वापरलेले नाहीये, प्लेनच ठेवलेले आहेत, कारण हे असे सुद्धा खायला खूप छान लागतात. दोन्ही बाजूंनी आलटून पलटून छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले, काढून घेऊया. तर चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करा.